तुम्ही 1964च्या कायद्याप्रमाणे एक झाड तोडलं ते जर विना परवाना तोडलं निवडणुका जवळ आहेत ईव्हीएम सोबत जाल की ईव्हीएमचा विरोध राहील? बघा, ईव्हीएम बद्दल आमचं स्पष्ट मत आहे. जेव्हा जिंकलो होतो तेव्हा पण मत आहे. अभी हम लोग मौजूद हैं नागपुर के विधान भवन में, जहां पर महाराष्ट्र का शीतकालीन सत्र चल रहा है और साथ ही साथ में हम लोग देखेंगे कि कल जिस तरीके से विपक्ष ने ईवीएम के ऊपर में हंगामा करते हुए ये कहा था कि हम लोग सदन नहीं चलने देंगे, आज भी क्या विपक्ष उसी मुद्दे पर कायम रहने वाला है या फिर जनता से जुड़े हुए मुद्दे कोई विपक्ष का दल उठा सकता है? और अगर आपके भी कोई मुद्दे हैं तो वो फोकस इंडिया तक जरूर पहुंचाइए, ताकि हम लोग भी नेताओं से, आपसे जुड़े हुए मुद्दे नेताओं से उनका जवाब ले सके और वो मुद्दे हम लोग उठा सके. निवडणुका जवळ आहेत ईव्हीएम सोबत जाल की ईव्हीएमचा विरोध राहील? बघा, ईव्हीएम बद्दल आमचं स्पष्ट मत आहे. जेव्हा जिंकलो होतो तेव्हा पण मत आहे आणि जिथे हरलो तिथे पण मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. ईव्हीएम मध्ये आम्ही हॅकिंग नाही बोलणार, पण प्री लोडेड प्रोग्राम असतो, अनेक गोष्टी आहेत. आणि जर हे होत नसेल तर व्हीव्हीपॅट पूर्ण आम्हाला मोजू द्या ना, क्रॉस चेकिंग करू द्या. का रिटर्निंग ऑफिसर्स आमच्या अनेक आमदारांना सांगतात की तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकत नाही? मार्केटवाडीचा जो विषय आहे तिथे देखील जिंकलेले आमदार सांगतात की त्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे, हरलेले नाही, जिंकलेले सांगतात. आणि जर हिंमत असेल तर त्याच्यावर व्हावी. आज तुम्हाला अजून एक सांगतो, आज वन नेशन वन पोलवर लोकसभेत पहिले ईव्हीएम वापरलं गेलं आणि त्यानंतर अध्यक्षांनी लोकसभेच्या बॅलेट पेपरवर देखील मतदान करायला दिलेलं आहे. मग लोकसभेच्या खासदारांना जर अधिकार असेल तर स्थानिक आणि पूर्ण देशातल्या जनतेला पाहिजे, सामान्य माणसाला पाहिजे. पेनड्राईव्ह विषय आज विधिमंडळामध्ये उपस्थित होते, त्यावेळी नाना पटोले त्यावेळी उद्धवजी त्यांच्या बाजूने गेले, पण एकमेकांची की तुम्ही 1964च्या कायद्याप्रमाणे एक झाड तोडलं ते जर विना परवाना तोडलं तर त्याला 1,000 रुपये दंड, त्यावरून तुम्ही 50,000 रुपये दंड करणार आहात. आमच्या मनामध्ये शंका ही होती की हा कायदा फक्त शहराकरता लागू राहणार आहे की ग्रामीण भागाकरता ते होणार आहे, आणि ती शंका आम्ही बोलून दाखवतो. कोकणामध्ये लँड होल्डिंग अतिशय कमी आहे आणि निसर्ग संपदा ही नैसर्गिक देण कोकणच्या लोकांना, शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून स्वतःच्या उपजीविकेकरता असेल, शेतीच्या कामाकरता असेल, शेतामध्ये वापरणाऱ्या अवजारांकरता असेल, जर एक झाड तोडलं तर 50,000 रुपये दंड सरकारी अधिकारी कायद्याचा दुरुपयोग करून, कायद्याचा बडगा दाखवून हे शेतकऱ्यांकडनं वसूल करून घेऊ शकतात.